आणि सोनं कशी घेऊ दो बारी के अंदर एक बारी का चक्कर ठीक है पाणी जरा. नमस्कार, स्नेहा समदाची फॅमिली या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघितलंच की काय झालंय, गॅस टाकी घेऊन गेले कालपासून. म्हणजे पोहे वगैरे झालं, सगळं झालं. आज आज नुसतं बेसनची पोळी आणि दहीच असं खावा म्हटलं होतं, म्हणजे बेसन चिला करायचा होता. तर बेसनचं पीठ मी असं भिजू घातलं होतं, म्हणजे जरा म्हणजे भिजताय म्हणून उशीर भिजू घातलं होतं. सिंपलच आहे त्या, म्हणजे फक्त तिखट मीठ आणि हळद टाकलेलं आहे. तर बनवायचं होतं, तर ह्यांना म्हटलं काय करू, तर ह्यांनी म्हटलं बेसनची पोळी कर. आणि मग परत मी फोन केलता 12-12:30ला केलता. तर ह्यांना म्हटलं मी बनवू का, तर ह्यांनी म्हणजे नको, थांब थोड्या वेळाने थांबून बनव. काय माहिती जरा गॅस मध्ये जरा लिकेज होता काय की बहुतेक, तर ते म्हणजे गॅस असं उडूनच जातंय काय की. म्हणून स्वयंपाक झाले की मी कॉक बंद करत असते. भात गरम केला आणि मग परत थोड्या वेळाने गॅस संपतच आला. तर आता वाजले 2:30 बघा, 2:30 वाजले. तर बेसन पोळ्या करायच्या होत्या नुसत्या, पण गॅस पेटवला तर गॅसच संपला. आणि ह्यांना फोन केला, ह्यांनी उचलले नाहीत. ह्यांना वाटलं मी जेवायसाठी बोलवायला लागले काय की, म्हणून ह्यांनी उचलले नाहीत. म्हणजे मेसेज बी टाकला होता तरी पण बघितले नाहीत. जे आले त्यांनी घरी, मग आल्यावर सांगितलं गॅस संपलाय म्हणल्यावर. मग आता ह्यांनी जस्ट वीरचं पण याच टायमिंग तेच होतं. तर वीर पण 2:15ला येत आहे, तर त्याचं पण टायमिंग तेच होतं. तर आले तो बी जेवण मध्ये. तर जेवण तर काय बनवलेलंच नव्हतं. तर आता घेऊन गेल्यात आता गॅस टाकी अशी आम्हाला भेटत नाही, म्हणजे आमचं कार्ड नाहीये, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. तर आता गेलेत बघून घेऊन गेलेत. आता बघू कसं होतंय. म्हणलं होतं मी ह्यांना चुलीवर करते, चुली म्हणजे लाकडं आहे करते, म्हणलं तर नको म्हणते. तर मग आणायला गेलेत. बघू. आणि बघा, तुम्हाला दाखवलेलं त्या दिवशी जी माती आणली होती ना, पिंपळाच्या खालची माती आणली, त्यामध्ये गांडूळ वगैरे आहे, तर ह्यामध्ये भरलं होतं. तर जांभळीचं बी पण ह्याच्यात टाकलं होतं, पण जांभळीचं बी काय अजून आलं नाही वर, म्हणजे त्याला कर काय आले नाही. तर मी मग ते येईना म्हणल्यावर मग मी 2 दिवसाखाली हे टाकलं होतं, तुळशीच्या बिया. ते गावाकडनंच आणल्या होत्या, तर ते टाकल्या त्या. तर आता उगवून आले, तुम्हाला दाखवलेच, तर तशा उगवून आल्यात बघा. तर ते आता ह्याच टायमाला येते, कारण हुमस म्हणजे असं दमट वातावरण असल्यामुळे ना ते उगवून आले. तर मोठं आलं की नाही, मग ती चांगली तुळस आपल्याला वर्षभर टिकते. कारण आम्ही वर्षाने अजून गावाकडे जातोय, त्यामुळं जरा त्या म्हणजे तुळशीला पाणी वगैरे घालायला नसते, त्यामुळे ती जळून जाते दरवर्षी. तर आता आली आहे, तर चला, तर आता आल्यावर ह्यांना दाखवते, घेऊन येते, मिळतंय नाही मिळत. व्हिडिओ बघत राहा, पुढे काय होणार आहे. तर कपडे वगैरे धुवून झालेत बघा. हे असं वातावरण आहे, जरा ढगाळ वातावरण आहे, पावसाचं म्हणजे वाटतंय. वातावरण नाही पावसाचं, पण काय माहिती पडतंय का नाही. तर असं आहे वातावरण, जरा ऊन कमीच आहे. बुधवार आमचा, ह्यांनी पण आल्यात आता. घेऊन बघू आता, बनवते. आणि केळाचं आहे बघा. तर येते मधनं पण फुटायला लागलंय, आणि खाली पण चांगलं सुटलंय बघा बारका. आणि आपला ॲलोवेरा पण आभाळ किती आलंय पलीकडच्या साईडला तिकडं. तर इकडं अजून काय नाही आहे, रिकामच आहे. पण इकडं आभाळ भरपूर आलं बघा. पाऊस पडायला वाटतंय थोड्या वेळात. आभाळ इकडे आलं की पडणार. घेऊन आलं बघा. आता वारं सुटलंय बघा, तर कधी पण आता पाऊस येऊ शकतोय बघा. कसलं भारी वातावरण झालंय. आता मुलांची शाळा सुटली आहे, सरकारी शाळा सुटली आहे. गेले तिकडं पण मुलं काय केले. आता 15 मिनिटं झालं बघा. गॅस आणला का नाही माहित नाही अजून मला, कारण मी वरडू नाही शकत खाली. तर वर काही नाहीत, त्यांनी भूक लागली आहे का नाही काय माहिती. 3-3:15 झाल्या, मला तर लागली आहे नाही. वारं सुटलं बघा. आता वारं सुटायला लागलं, पाऊस येतच. तर आता यायला बघा वर. मी 2दा हाक मारली तरी ऐकू आलं नाही ना. आले बघा घेऊन. 15 मिनिटं खाली बोलत बसल्यात. काय त्यांचं ते चालू होतं काय माहिती. सिलेंडर कमी देते म्हणते ती, पहिल्यांदा म्हणला 1400. हा, मला सिलेंडर अजून हलका वाटायला लागला. आता फ्रॉडच चालू आहे. आणि जरा आणि आवाज यायला लागला तर पाणी असलं की. टीव्ही म्हणते पाणी असलं का आवाज यायला, तर काय कळत नाही. चालू करायचं की नाही. दिलेत पण 1500 रुपये. ठेवताना वाटतंय हलतंय की. असं द्या नाही झाला इलाज. खावला दोन घास. तर आता चहा बनवते, बेसन पोळ्या. ठीक आहे, हो बी केलं तसं. पोहे सकाळचे आहेत. लगेच हलतंय. ते गॅस आहे की नाही त्यात. गॅस ती वरच काढताना टप्प ती टाकत येते. ये क्या पंगा हो गया. पांढरा शर्ट आहे, त्यात नाही असले कांड. आता शर्ट आजचा दिवस खराब आहे. असं नसते. घरी आलं तर जेवण नाही, हात धुवायला गेलं तर शर्ट खराब.
डिक्कीस मध्ये खराब आहे. डिफॉल्टची किस्मत. आणि बाहेरचं मौसम बघा काय भारी झालंय. म्हटलं तर थोड्या वेळात पाऊस पडतोय तर आता बघा सगळं आभाळ गोळा झालंय. पडते कधी पण बघा पाऊस जरा पडलाय बघा एवढाच पडतंय आणि जातंय आणि अजून गरमी करतंय. काही पाऊस आहे असला पाऊस पडतोय बघा आमच्याकडे जास्तच गरमी करते. दिल्यात पोहे बघा सकाळचेच होते उरलेले असे बेसनच्या पोळ्या केल्या त्या रोटी पण आहे 1-1.5 तर ते बसा जेवायला बसलेत तसे आणि सोबत चहा केलाय बघा. बाहेर पाऊस पण पडायला पण पाऊस गेला. पाऊस पाऊस पडला आणि गेला बी लगेच माहित नाही. आवडते का नाही तुला बेसन पोळी? त्याला पुढे जायचं असं. त्याला पुढे लय घाई असते. बाईक पण बोलवला सध्या. लय घाई असते देते. बाईक पण बोलवला म्हणून गेला. कसं वाटतंय तिकडं काय बेसन पोळ्या खावा. बेसन पोळी खा की आता. ही कशाला खायला कशी भांडते ती बघा. दुसरं काढलं. अरे राहू दे ही खा की बेसन पोळी सोबतच खाणार आहे. बेसन पोळी सोबत सॉस दे सॉस सोबत खा. केले बघा आता ह्यांनी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तोपर्यंत सगळ्याला बाय बाय धन्यवाद.